सर फक्त इथे बॅग आहे बघा आणि लेट चालू आहे. म्हणलं तर सर आले आहेत. तर पहिलं आपण तुम्हाला माहिती आहे आपण काय करताय काय नाही. मी 5 मिनिटात बाहेर जाऊ वेट बघू पहिलं काय नाही. तर बघा सध्या तर कोणी नाही जिममध्ये आपण आणि आपले सर आहेत. आज आलाय टायमावर बरोबर 5 वाजले आहेत. तर म्हणतात गाणे लवकर नको नसतं आपली कॉफी राईट येईल आपण ठेवू खाली बाईल. तर तुम्हाला माहित आहे आज आपला एपिसोड किती आहे काय नाही. इकडे बघा आज किती मिनिट आहेत वर्कआउट चालू करायला. एपिसोड आहे 45वा. जेवढं काही फ्रेश नाही झालं आज पूर्ण कट्टावून मारायचं की रोज आपले दिवस असंच वाया चालल्यात. थोडं मोटिवेशन भेटलं आहे मी मारणार आहे शोल्डर आणि ॲप्स एक दिवस काढून मारायचं हे आपल्यासाठी पण चांगलं आहे. त्यांचा लवकरच आपल्याला फरक पडेल. आपला बल्किंगचा दुसरा दिवस आहे आणि आपण सकाळपासून बघा सकाळी 3 उकडलेले अंडे खाल्लं, दूध फर्स्ट खाल्लं, दुपारी 4 चपाती, थोडा राईस, दही आणि आता नाश्ता होईल एक कॉफी. फक्त 30 मिनिट वर्कआउट करू. आता पूर्ण वर्कआउट कम्प्लीट झाला. मी असं डिसिजन केले की वॉल हँड स्टँड पुशअपला ज्यामुळे मी खालीच मारतो प्ले वॉल हँड पुशअप कम्प्लीट झाला ना कारण की आता गाणी बंद असल्यामुळे मला बोला टाइम भेटला. तिसरं सेट कम्प्लीट करून मग एक्सरसाइज कम्प्लीट करून मग बरी भेटतो. कसं आहे फ्रेश आहे आज वातावरण बरं का चांगला आहे. बघितलं असेल खाली कसं धमाल केले काने. मी थोडं माइंड चेंज केलं. एवढं जीव खाण्यापेक्षा खालीच मारू. रोज असंच करायचं आपण बसू वाटते पण तू मन नको म्हणते. आत्ताच गरम झालेला आहे. पहिल्या सेटला मी मारलं 4 सरांचा सपोर्ट घेऊन मारलं. फर्स्ट टाइम होतं खाली जमीन एकदम लेवल होती प्रॉब्लेम नाही. दुसऱ्या सेटला बघा वापस मारलं. एकट्याला भीती वाटला ती मारलं 2 आणि 1 हाफ मारलं 2 हाफ मारलं 2 फुल 2 हाफ कारण की पडलं तर डायरेक्ट खाट आलं सगळं डंबलवर पडणार. दुसरीकडे काही ऑप्शन नाही. उद्या जागा चेंज करायचा प्रयत्न करतो. पुशअप तर खालीच मारला पण 8 मारलं ते चुकीचं मारलं काम आहे. आणि तिसऱ्या सेटला एकच फुल मारलं. मला भीती वाटली ती दुसरं मारा गेलं ना कारण की माझा बॅलन्स बिघडला होता म्हणून मी नाही मारलं. हाफ आपच मारला खालीवर या मारला 4 मारला आणि उठला 4 हाफ आप मारले. पहिली एक्सरसाइज कम्प्लीट झाली. हँड स्टँड पुशअप सरी खालीच मारू होईल ते कारण की टाइम पण वाचतो कारण बोलणं पण वाचतंय आपलं. आता घेऊ आपण दुसरी एक्सरसाइज. तर आला आहे पस्तर वारं नव्हतं तो पस्तर मला थांबता आलं मग वारं आलं. अजून बी वारंच आहे. मला थांबता नाही गेलं कारण की मग पूर्ण वारं मला पुश करायला बॅलन्स पण बिघडला त्याच्यामुळे मी नाही थांबलं. मग चला म्हणलं पहिल्या सेट मध्ये जेवढं तेवढं करू कारण की अजून पण वारा आहे मला थांबू देत नाही. दुसऱ्या सेटला काय होते का नाही.
सेटला तुम्ही बघितलंच आहे, राहत नाही. मेन कारण म्हणतो आपलं वार पुश करतोय, त्यामुळे आपण पडतोय. जेव्हा जेव्हा वारं बंद होते मी थांबतोय. तुम्ही बघितलं असेल लास्टला आपण थांबलं 10 सेकंड, कारण की मला वारं थांबू देत नाही. आज मी ओके आहे, परंतु मला वातावरण देत नाही. बरं का, बघू तिसऱ्या सेटला. त्याला तिसरा सेट लक्ष राहत नाही. गलती तर आपलीच आहे, आपण केलं पाहिजेत. कारण की वाऱ्यामुळे माझं लक्ष राहत नाही, काही संबंध नाही. लक्ष नाही दिलं असतं, थांबता आलं असतं तर बी आलं थांबायला. सेटमध्ये 10, दुसऱ्यामध्ये 10, तिसऱ्यामध्ये 5 आलं. थोडं वाढत राहते. रात्री मी झोप चांगली झाल्यामुळे आज मला फ्रेश वाटते. आता झोप झाली, मी टायमिंग लावून झोपल. तर घेऊ आपण तिसरी एक्सरसाइज. तुम्हाला माहीतच आहे, ॲडव्हान्स स्पाइक पुशअप. न वेळ घालता घेऊ, जेवढे गेले तेवढे घेऊ. बरं का, कारण की आता आपण थंड पडतोय, थंड पडायचं नाही आपल्याला. तर चला, मारला आहे 8 पहिल्या सेटमध्ये, आणि बघू दुसऱ्या सेटमध्ये किती मारते का नाही. आहे 10. इझी मारला बरं का, प्रेशर नाही पडला, चांगला गेला. आपण मारलं 10. तर बघू तिसऱ्या सेटला. आपण घेत आहोत किती सेट मध्ये मलाही माहित नाही, जेवढे गेले तेवढे घेऊ. मारताना पूर्ण प्रेशर माझ्या उजव्या हाताला पडतोय, डावा हात नाही असं वाटतंय, फील होते स्वतःला. ती करतोय भरपूर साऱ्या गलती करता शोल्डर मारल्यामुळं, की एक साईड प्रेशर पडू नये अशी काळजी घ्या. असंच होते. आता त्याला जास्त प्रेस पडतो आणि डावा त्याला पडतच नाही का. जी मी गलती करते ती गलती करू नका ना, तर काळजी घ्या स्वतःची. तू मग चौथ्या एक्सरसाइजला घेत आहोत फ्रॉग स्टँड. सेकंदामध्ये जेवढं थांबणं होईल तेवढं वेळ नाही थांबायचं. कारण की मला स्क्रीनवर टाइम लावता जमना गेले. व्हिडिओ बघितलं पाहिजे, पण कळलं पाहिजे बाजूला किती वेळ थांबतो का नाही. बरं काही तिथं टाइम लावतोय, स्क्रीनवर टाइम लावता नाही गेले. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला व्हिडिओ पाठवा, मी बघून ती शिकतो सेकंदात. करायची काही गरज नाही, तुम्हाला जसं जमेल तसं फ्रॉग स्टँड करा. फक्त तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे. जेव्हा हात सरळ कराल तेव्हा थांबता नाही गेलं तर करून कोपरे रेट करायचा प्रयत्न नका करू, कारण की ते आपला प्लँकला करायचं आहे. तुम्ही बेंड करा आणि पूर्ण बाहेर टाका तुमच्या बॉडीचा, आणि तुम्हाला तुमच्या हाताला कळत की आपल्याला बॅलन्स कसं तोलायचं आहे का नाही. बरं का, तर भेटू दुसऱ्या सेटला.
आजचा 45वा एपिसोड संपला आहे आणि आपला बल्किंगचा आणि पहिला दिवस संपेल संध्याकाळी 9 वाजता संपेल. डेली 9ला व्हिडिओ येणार माझा, कारण की जेव्हापासून मी रुटीन चेंज केले तेव्हापासून माझ्या बॉडीला सवच लागाने एकदम आळसपणा येतो मला.